सगळे शांतता राखा. हे तुम्हालाही कळलं पाहिजे. सगळे ऐका. मला सगळ्यांना विनंती आहे, लोकांनाही कळलं पाहिजे. ऐकून घ्या फक्त. आवाज करू नका, मागे आवाज करू नका. 2 दिवसापूर्वी DGCA यांच्याकडनं एक रिपोर्ट आलेला आपण सगळ्यांनी बघितला. हा रिपोर्ट आहे 24 फेब्रुवारीचा. तो रिपोर्ट आल्यानंतर कालच्या दिवशी मी व माझ्याबरोबर काही आमदार, सर्व पक्षीय आमदार, त्याच्याबरोबर काही पदाधिकारी आणि काही सामान्य लोक मिळून मुंबईमध्ये असलेल्या मंत्रालयाच्या जवळ जे तिथं पोलीस स्टेशन आहे, त्याला मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन म्हणतात, तिथं आम्ही गेलो आणि काय इच्छा व्यक्त केली तर अजितदादांचा जो घात नाही तर अपघात झालाय 28 जानेवारीला, त्याच्याबद्दल हे DGCA जो 24 तारखेला रिपोर्ट दिलेला आहे, त्याच्यामध्ये VSR कंपनीकडनं काही नेग्लिजन्स झालेला आहे आणि त्याच्यामुळे हा अपघात झाला असं कुठेतरी सिद्ध होतं. त्यामुळे याच्या बेसिसवर FIR व्हावा यासाठी आम्ही काल मुंबईला गेलो होतो. आता याच्यामध्ये काही लोकांनी शंका व्यक्त केलेल्या आहेत. याच्यामध्ये शंका काय आहे तर मी मुंबईला FIR करू शकतो का? मुंबईला FIR 100% हा BNSS जो 2023 ला कायदा आलाय, झिरो FIR कॉन्सेप्ट, म्हणजे कुठेही तुम्ही FIR करू शकता आणि तो FIR आपला ट्रान्सफर करता येतो. त्यामुळे मुंबईमध्ये करण्याचं कारण एवढंच की इथं जर आपण FIR केला असं जो आज दुर्दैवाने इथं आपल्याला यावं लागतं आणि करावं लागतं, इथं गर्दी खूप मोठ्या प्रमाणात होईल म्हणून आम्ही इथं न येता मुंबईत हा FIR करता येतोय का याचा प्रयत्न तिथं केला. त्यामुळे मुंबईत FIR होऊ शकला असता, पण तो त्यांनी तिथं स्वीकारला नाही. त्याच्याचबरोबर FIR करण्याचा आपल्याला अधिकार आहे का तर अंडर सेक्शन 173(1) याच्या अंतर्गत या देशातल्या कुठल्याही नागरिकाला FIR करण्याचा अधिकार 100% आहे. आणि याच्यात हा अधिकार कसा दिला गेला तर एक सुप्रीम कोर्टमध्ये याचिका होती, त्या याचिकेचा निकाल देत असताना सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे, ललिता कुमारी वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ उत्तर प्रदेश, FIR करण्याचा अधिकार हा सगळ्यांचा आहे. तुमच्यातल्या पण कुठल्याही व्यक्तीला, बारामतीच्या असू नये तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून इथं लोक आली, त्यांनी जर ठरवलं असतं FIR दादांच्या केसच्या बाबतीत व्हावा, तो 100% तो करायला पाहिजे आणि तो त्यांनी स्वीकारला पाहिजे पोलीस प्रशासनाला. असा अधिकार हा आपल्या सगळ्यांना आहे. बर 24-25 तारखेपर्यंत आपण का थांबलो? याच्या आधी 28 तारखेला ही घटना घडली, 30-31 तारखेला सुद्धा आपण FIR करू शकलो असतो, पण आपण थांबलो. तुम्ही थांबलात, आम्ही थांबलो, सगळे थांबले. नाही, खोलात जाऊ द्या, काय होतं हे आम्हाला समजू द्या. आणि मग जेव्हा 24 तारखेला या DGCA सांगितलं की आम्ही 24 फेब्रुवारीला DGCA म्हणजे परवा सांगितलं की VSR कंपनीकडनं काही गोष्टी या नॉन कंप्लायन्सेस झालेले आहेत. विमान चालवत असताना नॉन कंप्लायन्स हा कुठलाही त्या ठिकाणी स्वीकारला गेला नाही पाहिजे, म्हणजे VSR हे जबाबदार आहेत. दादा ज्या विमानाला गेलेले ते होतं लेअर जेट 45 XR. हे विमान या VSR कंपनीकडनं अशा प्रकारचे किती विमान आहेत? 7 विमानं होती. त्यात एकातून दादा प्रवास करत होते आणि त्याची दुर्घटना त्या ठिकाणी झाली. 2023 ला दुसरं विमान जे मुंबईमध्ये तिथं दुर्घटनाग्रस्त झालं
राहिले किती 5 आणि या 24 तारखेच्या आदेशाप्रमाणे DGCAच्या 5च्या 5 राहिलेले विमान हे ग्राउंड करण्यात आले. म्हणजे तुम्ही उडू शकत नाही असं सांगितलं. म्हणजे कुठंतरी नॉन कंप्लायन्स होता हे DGCA मान्य केलं. कुणी तो नॉन कंप्लायन्स केला? हा केला VSR कंपनीने. आणि मग कुठलं विमान होतं? ते होतं लेअरजेट 45 XR. मग मला हा प्रश्न आपल्या सर्वांना करायचा आणि तो प्रश्न मी पोलिसांसमोर सुद्धा केला की मग जर 5च्या 5 आज असणारी विमानं तुम्ही ग्राउंड करता, ते बंद ठेवता, मग अजितदादांना खराब विमान का दिलं गेलं? ते चुकून दिलं गेलं का मुद्दामून दिलं गेलं? या बाबतीतला FIR करण्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलो होतो. हा FIR कोणाच्या विरोधात आहे? तर हा VSR कंपनीच्या विरोधात आहे, त्यांच्या मालकांच्या विरोधात आहे. त्याच्याचबरोबर जर एअरवर्दीनेस म्हणजे विमान उडू शकतं नाही शकत हे बघण्याची जबाबदारी कोणाची असती? तर DGCAची असते. मग कोण असे अधिकारी होते की अजितदादाच्या